1950च्या दशकामध्ये पार्ले इथली ग्लुकोज कंपनी अर्थात पार्ले ग्लुकोज हा ब्रँड प्रचंड लोकप्रिय ठरलेला होता। रमेश चौहान यांच्या दूरदृष्टीने हा ब्रँड भारतभरात पोहोचलेला होता। बिस्किटाच्या लोकप्रियतेनंतर शीतपेयांच्या कोल्ड्रिंक्सच्या व्यवसायात उतरावं असं रमेश चौहान यांना वाटलं आणि त्यामुळेच थम्सअप, लिम्का आणि गोल्ड स्पॉट असे 3 ब्रँड अगदी थोड्या बहुत अंतराने बाजारामध्ये आले। मात्र हा ब्रँड बाजारात येण्याआधी खूप मोठ्या संघर्षाला सामोरा गेला होता। झालं होतं असं 1949 मध्ये ज्यावेळेला रमेश चौहान यांनी ठरवलं की असा ऑरेंज सरबतासारखा वाटणारा ब्रँड शीतपेय कोल्ड्रिंक बाजारात आणायचं, त्यावेळेला पार्ले या नावावरून त्यांनी पार्ले कोला किंवा त्यांच्या लोकप्रिय ग्लुकोज बिस्किटामुळे ग्लुको कोला ही 2 नावं निश्चित केली होती। तेव्हाचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार RK लक्ष्मण यांनी त्या जाहिरातीचं डिझायनिंग सुद्धा तयार केलं। पण जायंट किलर म्हणवली जाणारी आंतरराष्ट्रीय कंपनी कोको कोला भारतात आली। नावावरून पार्ले कंपनी बरोबर त्यांचा वाद झाला आणि त्यामुळे ग्लुको कोला किंवा पार्ले कोला हे दोन्ही ब्रँड रमेश चौहान यांना गुंडाळावे लागले। 1951 मधली ही घटना। 1952 मध्ये गोल्ड स्पॉट जेव्हा बाजारात आलं तेव्हा ही पार्ले कंपनीच्या अभिमानाची लढाई होती। गोल्ड स्पॉट बाजारात आलं आणि क्षणार्धात लोकप्रिय झालं। पार्ले कंपनीचं एक लोकप्रिय बिस्किट होतं पार्ले गोल्ड स्टार, त्यातला गोल्ड वापरून त्यांनी हा गोल्ड स्पॉट ब्रँड तयार केला।